कळ जेणे हा गोपाळ कृपा करी साधू संत आपल्या हिताचा मार्ग सांगत असतात आणि आपण जर ते नाही ऐकलं तर नुकसान आपलं होतं हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सर्वांनी उठून उभं राहायचं पिंगळा म्हणतात मुली जागीच पावली करायच्या महिला मंडळाने सुद्धा आणि पुरुष मंडळाने जागी पावली करायची गोड असा पिंगळा म्हणतात मागो म्हणा तुम्ही सुद्धा हा बोला हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तारतीचे प्रतिभा वडिलांना देईल तारतीचे प्रतिभा तारतीचे प्रतिभा वडिलांना देईल तारतीचे प्रतिभा हे कार्य आठवणी आमचं काय
जोरदार टाळ्या मुलींसाठी. बघा तेव्हा भोपळं बोललं तरी भक्ती आवडते, साधं बोललं तरी भक्ती आवडते. आमची बघा राधा दिदी किती गोड अशी गवळण गोबडी म्हणते. जाई वाटितना कितना नकोळी बा जाई वा कितना नकोळी बा आम्ही नाही 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 तिच्यासारखी गवळण. तुका म्हणे शीश सेवी नावडी वचन मोडी तेची माझे हिता करीत सखा जेणे हा गोपाळ जेणेकरून गोपाळ कृपा करेल असे संत आपलं गीत करतात. आता सकाळपर्यंत कीर्तन संपवायचं नव्हतं पण भोजन करायचं राहिले म्हणून या ठिकाणी जय विठ्ठल सगळ्यांना रामकृष्ण हरी. ऐका तीर्थयात्रेला आम्ही 5 मेला जाणार आहोत. द्वारका धाम सोडली सोमनाथ बरेचसे देव आहेत ज्यांना यायचे त्यांनी मला वैयक्तिक भेटा तुम्हाला पत्रिका देईल. आणि दुसरी ट्रिप आमची आता 15 एप्रिलला चालली आहे. काशी अयोध्या मथुरा गोकुळ वृंदावन
ही 10 दिवसाचा रूट आहे. 10,000 रुपये फी, जास्ती काही नाही. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी कीर्तन संपल्यावर मला भेटा. तिसरी सूचना, आमचे विशाल महाराज यांचं शिबिर आहे 1 महिन्याचं. 5 महिना 21 एप्रिल ना, 21 एप्रिल ते 21 मे पर्यंत अशा पद्धतीने त्या ठिकाणी मोफत शिबिर आहे त्यांच्याकडे. तर त्या ठिकाणी ज्यांना कुणाला मुलं मुली न्यायची असतील, फुकट बरं का. तुम्ही म्हणाल माहिती नसलं तर मला घेऊन जा, मी येते, नाही तर मी तुम्हाला घेऊन जाते. टेन्शन घेऊ नका. शिबिर मध्ये आपण नक्की भेट द्यायला जाऊ. मुलं मुली शिकायला ठेवायचे असेल तर नक्कीच ठेवा. तिसरी सूचना, संत ज्ञानेश्वर सेवा संस्थान भौरवाडी, तिथं दरवर्षी सालाबाद नियमाप्रमाणे सप्ताह असतो, तुळशी पूजा असते. तर तुम्ही ही सर्वांनी एक दिवस भेट द्यायला येत जा. तिथं साक्षात्कारी देवस्थान आहे. प्रत्यक्षात मी कीर्तनात सांगून गेले की भगवंत दत्तप्रभू साक्षात तिथे नांदतात म्हणून दत्तप्रभूचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि सहज माझ्या प्रेमापोटी माझ्यावर प्रेम आहे तुमचं सर्वांचं, म्हणून भेट द्यायला येत जा. या ठिकाणी इथेही आमच्या दातार महाराजांचं दत्त संस्थान आहे. आमच्या सुधामध्ये काही अशा पद्धतीने त्याही खूप अशा पद्धतीने गोड त्यांची सेवा आहे. सर्व माझ्या माता भगिनींना, सर्व माझ्या लोणीकरांना, सर्व माझ्या टाळकऱ्यांना, सर्व माझ्या गायनाचार्यांना मनपूर्वक रामकृष्ण हरी. आणि इथेच जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली